जो निर्णय आहे तो कदाचित जाहीर होऊ शकतो आणि त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबरीनं अजितदादांचं सुद्धा स्वप्न होतं की दोन्ही पक्ष विलीन व्हावे आणि त्या संदर्भातले 12 तारखेला घडामोडी जे आहे ते घडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. विलिनीकरणासंदर्भात काय एकंदरीत? खरं तर या विषयावर पक्षाचे वरिष्ठ नेतेच बोलू शकतील. मला त्या विषयावर भाष्य करण्याचा अजिबात अधिकार नाही. मी फक्त परवा ज्या दिवशी सावडाचा त्या कार्यक्रम होता अजितदादांचा, त्यावेळेला मला श्रद्धांजली अर्पण करत असताना काही पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता की आपली दादांच्या बरोबर या बाबतीत काही चर्चा झाली होती का? निश्चितपणे झाली होती, अनेक वेळा झाली होती. आणि दादांच्या निधनाच्या अगोदर एक साधारण माझ्या अंदाजाने 4 महिने झाले असतील, अतिवृष्टीचा दौरा सोलापूर जिल्ह्याचा असताना मी दिवसभर दादांच्या बरोबर होतो. त्या दौऱ्यामध्ये ते मराठवाड्यामध्ये पोचेपर्यंत मी दादांच्या बरोबर होतो. त्यामुळे प्रवासामध्ये मी आणि दादा असंच दोघं असायचो. त्यामध्ये चर्चा आमची झाली होती. करमाळ्यामध्ये तुतारीचे आमदार नारायण पाटील होते, नंतर त्या अभिजित पाटील आमच्यासोबत होते, त्याच्यानंतर राजाभाऊ खरे आमच्यासोबत होते. आणि त्यामुळं हे तुतारीचे आमदार दौऱ्यामध्ये सोबत असल्यामुळं त्या अनुषंगिक चर्चा या बाबतीनं झालेल्या आहेत. दादांना मी विचारलं होतं की आपलं भविष्यकाळामध्ये तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊ शकतात का? दादा म्हटले येऊ शकतात, पण आघाडी म्हणून युती म्हणून एकत्र येऊ शकतात. म्हणलं विलिनीकरण होऊ शकतं का? दादा म्हणले मला सध्या तसा तरी काही प्रस्ताव नाही, परंतु भविष्यात बघूया. दादा, आज मतदानाला सामोरे जात आहात. कशा पद्धतीची निवडणूक मोहोळ तालुक्यामध्ये संपूर्ण होती, काय सांगाल या निमित्त? मोहोळ तालुक्यातली निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाची होती. आम्ही सर्व मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आमदार राजाभाऊ खरे, चरणराज चौरे, मी स्वतः, रमेश बारसकर, विजयराजे डोंगरे, आम्ही सर्वजण एकत्र या निवडणुकीला होतो. ज्या पद्धतीनं विधानसभेला आम्ही एकत्र होतो तशाच पद्धतीने याही वेळेला होतो. मोहोळची जनता जी आहे ती अतिशय सुज्ञ आहे. ज्या पद्धतीनं विधानसभेला मोहोळच्या जनतेनं अनगरकर पाटलांच्या विरोधामध्ये कौल दिला, तोच कौल याही वेळेला दिला जाईल. मोहोळ तालुक्यामध्ये अनगरकर पाटील भाजपमध्ये गेले असले तरी मोहोळ तालुक्यातल्या आमच्या विरोधात असलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी नसून राजन पाटील पक्ष आहे. त्यांनी फक्त भाजपचं पांघरून घेतलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी. लोकांना हे समजलेलं आहे. मोहोळची जनता पुरोगामी विचाराची आहे. कितीही लाटा आल्या तरी मोहोळ तालुक्याने पुरोगामी विचार कधीही सोडला नाही. आणि एवढंच काय, मोदी लाटेतही मोहोळ तालुक्यानं पुरोगामी विचार सोडला नाही. त्यामुळं मोहोळ तालुक्यातला शेतकरी समाज, सर्व धर्मचे लोक, मतदार हे आमच्या बाजूनं निश्चितपणे उभे राहतील. दादांच्या जाण्यानं, अजितदादांच्या जाण्यानं एक मोठी दिवस आहे आणि तुम्ही दादांच्या विना निवडणुकीला सामोरे जात आहे, काय भावना नेमका असणार आहे? निश्चितपणे मनामध्ये खूप वेदना आहेत. अजितदादांच्या 2 सभा मोहोळमध्ये होणार होत्या. सोलापूर जिल्ह्याला 2 दिवस ते देणार होते आणि त्या सभांच्या ऐवजी आम्हाला शोकसभा घ्यायची वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादांच्या सभांशिवाय ह्या निवडणुका झाल्या. लोकांनी श्रद्धांजली म्हणून घड्याळालाच मतदान करायचं अशा पद्धतीची भावना मला सगळ्या मतदारसंघामध्ये दिसली, तालुक्यात दिसली आणि जिल्ह्यातही ती जाणवली. ती पोकळी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला देखील बातमी. काय बदललं या सगळ्यामध्ये? महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. अजितदादासारखा दूरदृष्टी असलेला नेता, एक बहुजन समाजातला, त्या समाजाला आपला वाटणारा नेता, शेतकरी समाजाला आपला वाटणारा नेता, गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गाला आपल्यातला वाटणारा नेता, एक कणखर नेता, स्पष्ट वक्ता आणि दिलेला शब्द पाळणारा नेता, या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांची पूर्ण जाण असलेला आणि ती सोडवण्याची क्षमता असलेला नेता या जगातून अचानक निघून गेला. त्याचं निश्चितपणे दुःख तर सगळ्यांना झालं. तो प्रचंड मोठा धक्का त्या ठिकाणी सगळ्यांना बसला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चितपणे एक पोकळी निर्माण झाली. आमच्या पक्षाचं तर नुकसान झालंच, व्यक्तिगत आमचंही नुकसान झालं, परंतु महाराष्ट्राचं नुकसान झालं, आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि त्याची फार वेदना आहे. ही पोकळी भरून तर कधी निघणार नाही, परंतु निश्चितपणे अजितदादांनी ज्या पद्धतीनं हा पक्ष घडवला, मोठा केला, त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्व मावळे पूर्ण ताकदीनं करू. दादा, रोहित पवारांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली विरोधात असेल, त्याचबरोबर आमदार राजू खरे असतील, अगदी उज्ज्वला डिटेलपर्यंत काही व्हिडिओ क्लिप्स, काही ऑडिओ क्लिप्स ज्या आहेत त्या व्हायरल केल्या जातात विरोधकांकडून.
काय नक्की त्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमध्ये तथ्य आहे काय? अजिबात नाही. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कसलेही व्हिडिओ तयार करता येतात, काहीही बनवता येतं आणि त्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करता येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा सरासर दुरुपयोग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून थेट कुणाचाही आवाज हा जसाच्या तसा त्या माणसांचं त्या जगात नसतील तरी त्यांचे आवाज कंबाईल करून तशाच पद्धतीचा साऊंड क्रिएट करता येतो आणि त्याची ॲक्युरेसी 90% 99% घेऊन जाता येते. त्यामुळं अशा पद्धतीचे व्हिडिओज वगैरे येणं हे निवडणुकीमधला पळपुटेपणा आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये जसं जसं लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा होतो हे जसं कळायला लागेल तसं तसं त्याचा प्रभाव देखील कमी होईल. राहिला प्रश्न काही व्हिडिओ त्यातले ते जे आहेत ते रितसर बोगस आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. झोपेमध्ये एखादा व्यक्ती असताना जर त्याला तासभराच्या आत उठवून जर त्यांना गाडीत बसवलं आणि त्या याच्यामध्ये एखाद्याचा तोल गेला याचा अर्थ तो दारू पिऊन त्या ठिकाणी चालतोय असा त्याचा अर्थ होत नाही. तो सकाळी साधारण 7-7:30चा व्हिडिओ आहे, माझ्या घरातला व्हिडिओ आहे जे आमदारांच्या संदर्भानं तुम्ही बोललात तो. तर त्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे की ते पूर्णपणे खोटं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड ताणतणाव असतो. आता आज मतदान आहे जिल्हा परिषदचं, पहाटे 5 वाजता मी झोपलो आहे. आत्ताही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला झोप दिसत असेल. ह्या ताणामध्ये त्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला रोज रात्री पहाटे 5 वाजायचा झोपायला आणि 7 वाजता उठायला लागायचं. त्यांचं प्रचंड झोप त्यांना होती. त्यांच्या घरून त्या ठिकाणी बोलवणं येत होतं आणि म्हणून त्यांना झोपेतून उठवलं आणि तसंच त्यांना उठवून आम्ही त्या ठिकाणी घेऊन जात असताना त्यांचं वजनही खूप होतं, 140 किलो वजन होतं त्यावेळेला. त्यामुळं पायऱ्यावर न येत असताना तोल जाऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी माझा भाऊ त्यावेळेला होता इथं, तो त्या ठिकाणी मागं थांबला होता हाताला धरून आणि त्याचा प्रेझेंट असं केलं गेलं की त्यांनी काही ड्रिंक केली असावी वगैरे असं प्रेझेंट केलं. आणि दुसरी बाब, कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या संदर्भानं अशा पद्धतीच्या क्लिप व्हायरल करणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टापासून अनेक निर्णय झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भातला कायदा देखील आहे आणि तो गंभीर स्वरूपाचा कायदा आहे. आणि त्यामुळं जे लोक या अशा पद्धतीचा व्हिडिओ पसरवून जनमानसामध्ये कुणाचीही प्रतिमा मलिन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्याच्यावर निश्चितपणे केली जाईल, फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल. दादा तो व्हिडिओ मात्र आपल्याच घरातला आहे, मात्र आपल्याच कोणती जवळच्यानी तो काढलेला आहे? नाही, त्यामध्ये तो व्हिडिओ जो आहे तो दरवाजातून काढला गेलेला व्हिडिओ आहे आणि त्यावेळेला एक पत्रकार नेहमी राजाभाऊ खरे यांच्या सोबतच असायचा, तो मुक्कामालाच असायचा. तर तो त्यावेळेला बाहेर होता. आम्हाला 100% शंका आहे की त्यांनीच ते कृत्य केलं असावं. इतक्या वर्ष झालं माझा स्टाफ इथं आपण पाहतो, असं काही कोण करणार नाही. पण काढला तरी काढला, मग नेता आमदार आल्यानंतर फोटो काढणारच, लोक व्हिडिओ काढणारच, त्याच्यामध्ये गैरही काही नाही. ते काढलेल्या फोटो आणि व्हिडिओचे संदर्भ देऊन मागं पुढं काहीतरी जोडून त्याला प्रेझेंट वेगळ्या पद्धतीनं करणं आणि त्याच्यातून परसेप्शन तयार करायचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे.